आज मी रेडी झाले होते लोक आले. माझा ताट दुसरा कुठं भरीत असतो. एक भरला आहे ना तिचा. गुरुजी आले? गुरुजी गेले पण तिकडे. त्यांना बरोबरच आहे काही. नाही कुठे आहेत गुरुजी? गुरुजी कुठे आहेत रे? येतात ते काहीतरी तिथे बोलतात. चला लेट करते गुरुजी. तू लेट केलास सगळ्यात उशिरा. तू उठलायस उशिरा रेडी झालायस. तुम्ही थांबा हो तिला शूट करायचे आहे ना. गाडी नंतर घ्या. बघितलं मी बोलले होते ना, आई वडिलांना सासू सासऱ्यांना सगळ्यांना हा एक वेळ मिळणं जास्त गरजेचं आहे. कारण सगळ्या यूट्यूबर्सचं जे काम आहे ते एक्सेप्ट पटकन होत नाही, पण त्यांना ते कळायला लागलं आणि त्यांनाही ते आवडायला लागलं आहे. आणि मलाही खूप आनंद झाला आहे बघून की त्या स्वतः सांगत होत्या तिला शूट करू द्या. मी तोच गजरा करते. तुम्हाला आणलाय मी पण आणले गजरा करते. तुमचा फोन नाही आला तो परत. तुम्ही किती वाजता फोन नाही द्या तुमचा. आता मी सगळ्यांना एक समजवते की एक दिवस आधी शूट करण्यामागे कारण काय असतं. कारण ही जी साडी आहे किंवा हा जो लुक आहे हा बरेच लोक याच्या मागे असतात. साडी बनवणारे वेगळे असतात, त्याच्यानंतर ज्वेलरी डिझायनर वेगळे असतात. हे सगळेजण प्रचंड मेहनत करतात कारण ही एकच वेळ असते किंवा ही अशी गोष्ट असते जी त्यांना माहीत असते की ही जास्त लोकांपर्यंत पोचणार आहे. सो त्यांच्यासाठी ही एक संधी असते की ते जास्त लोकांपर्यंत पोचू शकतात. आणि आम्ही त्यातला एक दुवा असतो. त्याच्यामुळे मलाही ते करायला फार आवडलं आणि त्यांनी खूप मेहनत घेतली होती या साडीवरती, या लुकवरती. पण माझं असं होतं की जे मी त्या दिवशी करेन तेच मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. त्यामुळे एक दिवस आधी जरी शूट केलं तरीसुद्धा तोच अटायर आम्ही रिपीट केला आणि दुसऱ्या दिवशी मनोभावे शांतपणे पूजा केली. काय करायचं की भाव नको झोपलेला आता चांगला. सगळ्यांचे चेहरे झोपलेले. मला पण अंकिता उठवायला आलेली, मी पण झोपलेली. मी तिला उठवला विचार. थोडी पुढे आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. परत प्यायचं 3 वेळा. द्विराचम्य. आम्ही सकाळी पुण्याला गेलो होतो, त्यानंतर शूट केलं. ताम्हिणी घाटातून फिरत फिरत आम्ही माणगावला रात्री पोचलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही पूजा करायचं ठरवलं. म्हणजे सगळे येण्या अगोदर आमची पूजा शांतपणे होईल आणि आम्हाला तेवढा वेळ मिळेल. जय शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः. तुळजा भवानी देवताभ्यो नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. पदार्थेदं बहुविधफलं समर्पयामि. नमस्करोमि. व्हिडिओ वा गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नमस्ते श्याम मंगलम्. ये श्याम प्रति भगवान मंगलश्री तरविलग्नं सुजं त्रिवतारपरं चन्द्रवरं दिवादिचन्द्र सिद्ध्यं भविष्यां जनार्दनाथ भगवतो महापुरुष विष्णुराज्ञा प्रवर्तमानः अद्य ब्रह्मणः तिग्रते विष्णुतिश्रीश्वर वराहकृते वायुवा स्वतन्त्रे कलियुगे कलिप्रथम चण्डे बौद्धावतरे रामाश्रमे तथा च विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतौ ज्ञानाय नमः पुराणाय नमः समानाय नमः ब्रह्मणे पुनर्सावित्री देवताभ्यो नमः. पुष्पमालां समर्पयामि. नमस्करोमि. बाकी ठेवा. त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं. म्हणजे मांगल्य समर्पयामि. नमस्कारां समर्पयामि. नमस्करोमि. सुगंधिनी मालत्याद्री भीठो जागृतादि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगृहां सेवन्तिका फुकुलचम्बक पाठराब्जे पुन्हा गजाति करविरं तथेष्टाते स्वस्ति सर्वदा स्वस्ति उत्पादनकारकं वेदवृक्षो भवन् नित्यं तत्पुण्याहं वो भवन्तिनः. स्वस्ति मंत्रार्धा सपदा सिन्धु आरब्धकर्मणः जं दत्तां वरुणसुरन्यो प्रियं दधाना हृदये सर्वपराजितासो भवन्तां चतुर्मूर्ति वेद वसपितामहः पर्वयोनि चतुर्वक्रस्तस्मै नित्यं नमो नमः. वटमूले सिद्धो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाकृतु शिवदेव. नाही रे जास्त हल्दीचं आहे आपलं काही याचं नाही. केमिकलचं नाही. काय हे सगळं की एक त्याच्यातलं नाही. एक त्याच्यातलं असं हे करायचं तेवढं नाही ठेवलं असतं नाही काय. हे बघ गेल्या वर्षाचं आहे. हे बघ काय
ऐकलं का मुख्य तुमच्या बांगू भेटली असेल आपली म्हणे हा दूध पितो असं द्यायचं असं घ्यायचं असतं असतो काय माझी अजून पूजा झाली नाही माझा प्रसाद बघा ते काढले तिथे नको गुड्डीकडे घेतली गुड्डी आहे ती शेवटी सगळं सगळ्याला सोबत आहे अंकित मला कसलं भारी सगळ्या सणांना अंकित आहे माहिती पहिला पाडवा यायचा आहे तर त्याला गिफ्ट मिळतं ना नुसतं बकुई हार अरे थांब बघ कसा पुढे पुढे अजून काहीतरी दे जास्त आणि मग तू तिला काहीतरी द्यायचं असतं हे. हो खरंच देतात मी सांगते आशीर्वाद दे काहीतरी द्यायचं असतं. बकुळी हार किती ऑप्शन्स आहेत तुझ्याकडे असं मग असं हो. देतात. एवढं घ्या. अहो घ्या. अहो घ्या अहो हे खा पाया पडते अहो येताय ना आले आले मम्मी भाजीवाली आली वाटतं कुठली भाजी वाढली नाही भाजी वाढली ना तिथं कपडे धुवायला चालत ती म्हातारी येते भाजीवाली नाही मला घ्यायची तिच्याकडनं भाजी मस्त वाटतं असं घरी आली की ती आहेस कुठं तू ओळखलंच काय मला नाही ओळखलं अरे बंद आहे पण हे. बंद केलं असं हात टाकून ठेव. खालून तो खालून हात टाका वरून कसं ठेवशील बंद काय केला आज काय पडलं असतं माझ्या नाही आमची आज वटपौर्णिमा झाली आहे पहिली वटपौर्णिमा खूप छान झाली आणि मला दरवर्षी असं घेऊन ये मला हे सगळं करायला खूप आवडतं आणि आम्ही मज्जा केली तुला कसं वाटलं कुणाल मला मस्त वाटलं पाय नाही पडली किती वेळा पडले 2 वेळा पाया पडले मी तुझ्या नको ग असं करायचं होतं तुला मजा आली मस्त वाटलं तर आम्ही काल शूट करून घेतलं होतं कारण आज पूजा व्यवस्थित करायची होती आणि आज वेळ मिळणार नव्हता त्याच्यामुळे आम्ही काल मस्त शूट केलं आणि आज मी आले सासरी आणि तसं बघायला गेलं तर लग्नानंतर पहिल्यांदा सासरी आता आम्ही जरा आरामासाठी 1 दिवस अजून राहणार आहोत असं राहिलेलं नाही आहोत आता असं राहिलं नव्हतं कारण नेहमी आमची कामं असायची आणि कारण निमित्तानं आम्ही इकडे तिकडे फिरत असायचो पण आम्ही आता वेळ काढला आहे आणि आम्ही आता मस्त राहणार आहोत आणि कुणाल कुठे कुठे फिरवणार आहेस अंकिता ये अंकिता आणि अंकिता माझ्यासोबत सगळ्या माझ्या पहिल्या सणांना आहे तिने माझा आज मस्त मेकअप केलाय अशी मी छान दिसते बोलवलेलं मी तिला मग तिला बोलवलेलं आणि आता अंकिता आज नाही फिरूया कारण तुम्ही खाऊ शकता पण मी काही खाऊ नाही शकत त्याच्यामुळे आज आपण फिरूया नको फिरूया पण तिथे वडापाव मिळतो ना यार वडापाव प्रायोरिटी आपण आता शेत बी तिकडचं मला गाव दाखव जरा सुंदरी आल्या तर जरा फिरवा त्यांना कळतं का तर आपण याचं कुणाचं गाव जे आहे त्या संध्याकाळी आम्ही फिरायला जाणार आहोत म्हणजे ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघू शकता सो या ब्लॉग मध्ये एवढंच सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
ही पावसा ह्याचं काय झाड असतं झाडाची पानं झाडा तो बाकीच्या दिवसांमध्ये नसतो नाही बा मुळासकट नाही पानं तोडली आहेत तिने ती बघ ना हे बघ मग घरी येऊन जोड्या बनवल्या हो नाही एवढा झाड राहतं ना ते बुंद्यात फक्त फक्त पावसाच्या दिवसांमध्ये हा पावसातच उन्हाळी नाही उन्हाळी काहीच नाही तुम्ही खाता की नाही मग? मग आम्ही खाता तर काय आम्ही पहिले खातावर मागणं तुम्हाला आणतो